जिल्हा परिषद शाळा आंबेगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. क्षेत्रभेट सहल गोंदावले व औंध. सर्वप्रथम आमची गाडी जेव्हा निघाली तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आनंद हा खरोखर वाखाणण्याजोगा आणि उत्स्फूर्त होता. सर्वप्रथम आम्ही पोहोचलो ते गोंदावलेच्या मठामध्ये. विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीमध्ये लाईनमध्ये जाऊन गोंदावलेच्या मठामध्ये प्रवेश केला आणि तिथला परिसर अतिशय डोळे भरून पाहिला. तिथल्या मठामध्ये स्वच्छता, शिस्त आणि शांतता बघून विद्यार्थ्यांची मने खरोखर हरपून गेली. त्यानंतर आम्ही गेलो गोशाळेकडे. गोशाळेमध्ये विशेष म्हणजे तिथल्या गायींना खूप छान अशी नावे दिलेली होती. त्रिवेणी, संगमा, सती अशी अतिशय छान नावं दिलेली होती. विद्यार्थ्यांनी गोशाळेमध्ये देखील स्वच्छता पाहून खूप आनंद वाटला. त्यानंतर विद्यार्थी जेव्हा बाहेर आले तेव्हा बाहेरच्या परिसरामध्ये बसून थोडीशी आराम विश्रांती केली. थोडेफार काही विद्यार्थ्यांनी फोटो सेशन केलं आणि आम्ही नंतर पुढील कार्यासाठी निघालो. पुढे जेवण मठामध्ये अतिशय शिस्तबद्ध आणि लाईनने होतं. यमाई देवीचा डोंगर एवढा सुंदर दिसत होता, जणू काही तो आमची वाट बघतोय असं आम्हाला वाटत होतं. तिथल्या डोंगराकडे आम्ही जेव्हा झेप घेतली तेव्हा तिथला निसर्ग असे उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद देतो असं वाटलं. तिथे उतरल्यानंतर विद्यार्थ्यांनी पण म्युझियम बघण्यासाठी खूप उत्स्फूर्ततेने प्रतिसाद दाखवत अतिशय लाईनमध्ये शिस्तीत म्युझियममध्ये प्रवेश केला. म्युझियम बघून आम्ही यमाई देवीच्या डोंगरांकडे चालत निघालो. तिथे म्युझियमच्या बाहेरच आम्हाला एक शिलालेख अतिशय सुंदर अशा दगडांच्या मूर्त्या होत्या. त्या खूप पुरातन काळातल्या होत्या. ते पण विद्यार्थ्यांनी त्याचा देखील खूप आनंद घेतला. पुढे लाईनमध्ये म्युझियम बघितल्याच्या नंतर आम्ही यमाई देवीकडे निघालो. एवढ्या साऱ्या पायऱ्या असून सुद्धा विद्यार्थी सर्व पायऱ्या अतिशय उत्स्फूर्ततेने पूर्ण एनर्जीने चढत होती. यमाई देवीच्या कृपेने सगळे विद्यार्थी आमची सुखरूप गेली आणि सुखरूप सहल करून शाळेमध्ये परत आली. यमाईचा डोंगर खरोखर वाखाणण्याजोगा होता. निसर्गाचं सौंदर्य जणू निसर्गाने आपल्याला ओथंबून वाहिलेला आनंद, प्रेम त्याच्यातून ओसंडून वाहत होतं. आमच्या मुलांनी देखील तिथे खूप आनंद व्यक्त केला, खूप मज्जा केली आणि त्याच यमाई देवीच्या गाभिऱ्यात शेवटी बसून एक छोटासा फोटो देखील काढला. आता वेळ होती परतीची. धन्यवाद.